पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। राघव, आनंदी, कुठेच कसं नाहीये ते? नाही, या आनंदी नाही सांभाळू शकत राघवला। राघव, आनंदी सांभाळून गरगरतंय ना तुम्हाला? नाही, तू चल ना, सांभाळून ना. चल ये. हळू हळू. खूप छान वाटतंय मला, खूप छान वाटतंय. वर्षा, वर्षा तू फोन उचलला? मला माहिती होतं तुझा राग फार काळ टिकणार नाही. मला खरं सांग, तुला घरी परत यायचंय ना? यायचंय ना? ऐक ना, माझं प्लीज एक रिक्वेस्ट होती. जे काही घडलं आपल्यामध्ये ते मागच्या वर्षीच सोडून देऊयात ना. हा, नव्याने सुरुवात करूयात प्लीज. ते सांगायचं होतं. आणि दुसरं म्हणजे मला तुला विश करायचं होतं की वर्षाच्या नवीन वर्षाला चुकलं काहीतरी. माझ्या वर्षाच्या परत चुकलं. नवीन वर्षाच्या वर्षाला शुभेच्छा. करेक्ट? कशाला फोन केला होतास तू? ठेव फोन. वर्षा, असं नको ना बोलू. ऐक ना, नवीन वर्ष आपण एकत्र सेलिब्रेट करूयात ना प्लीज. मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, कळलं? वर्षा. आनंदी, हा, तुला नाही माहिती तू माझ्यासाठी काय आहेस. तू माझ्यासाठी खूप काही आहेस. माझ्या आयुष्याचा तू एक खूप मोठा भाग आहेस. तू किती चांगली आहेस. तू खूप चांगली आहेस. तू खूप सुंदर पण आहेस. आनंदी, तुला माहितीये, एक गोष्ट सांगू, सिक्रेट आहे, कोणाला सांगायची नाही. बाबांना पण नाही सांगायची. हा, मी पहिल्यांदा तू मला कधी सुंदर दिसली होतीस माहितीये? तुला माहितीये, मी तुमच्या गावी आलो होतो पहिल्यांदा, तेव्हा नाही का तू तिथे उभी होतीस, तुझे छान असे ओले केस, ते उडलेले केस असे चेहऱ्यावर होते. आणि मी तुला बघितलं आणि मी तुझ्याकडे बघतच राहिलो होतो. खूप सुंदर दिसत होतेस तू. ए, ते तसे केस उडव ना आता. हा, तेव्हा ओले होते, आता नको. मग आता मोकळे आहेत, छान दिसते. प्लीज माझ्यासाठी. तू माझ्या चिंगीला सांगाशी धरलंस तेव्हा तर तू अजून छान दिसायला लागलीस. तुझ्याकडे बघत राहिलो मी. तू खूप निरागस आहेस, खूप निरागस आहेस. तुला नाही माहिती, मला माहिती. कारण तू झोपलेली असताना मी तुला किती वेळा पाहत राहिलो. अजून एक गोष्ट तुला सांगतो. तू स्वयंपाक करताना ते असे केस बाजूला करतेस हाताने, खूप छान दिसतेस तू. ते तुझ्या बांगड्यांची किणकिण. आणि हा, हसताना ना एक मस्त असा मधुर आवाज येतो. तो ऐकत राहावासा वाटतं.
मी असा कामात असेल किंवा टेन्शन मध्ये असेल, पण तुझा तो हसण्याचा आवाज मी जेव्हा ऐकतो ना, खूप रिलॅक्स वाटत. तुला नाही माहिती तू माझी काय तू खूप काही आहेस का. तुझं माझ्या बाजूला असणं, वावरणं मला खूप हवंसं वाटतं, खूप छान वाटतं. आनंदी, पण मला एक कळत नाही. मला कळतं तू उशी कुशीत घेऊन का बरं झोपते. मला माहितीये तू ती उशी कुशीत घेऊन का झोपतेस. ती उशी तुझ्यासाठी काय असते, ती उशी तुझ्यासाठी कोण आहे मला माहिती आहे. आता बास झाला, आता तसं काय नाही करायचं. आनंदी, ही अशी माझ्या एका कुशीवर तू आणि इथे छातीवर झोपलेली माझी चिंगी, अशा अनेक रात्री मला घालवायच्या. Nine, 5, 4, 2, 1. Happy New Year! हॅपी न्यू इयर ग. हॅपी न्यू इयर. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होते, सगळी सुख तुला मिळवते, माझ्या पोट छान होते. म्हणजे वर्षा, आनंदी राघवला बघितलंस का कुठे. चिंगी, ए चिंगी, ए चिंगी, चिंगी. हॅपी न्यू इयर. ए वर्षा, सांग ना. तुला भूक लागलीये का. हा चल आपण खाऊन घेऊ. चल वर्षा, मला पण भूक लागली का. तर कुठेतरी गेलेत. नाही, मी पण शोधते ना त्यांना, सोडणार नाही अशीच. घरी आलो. थांब. अहो, तुम्ही इथेच झोपताय. बस इथे बस. अहो, काही त्रास होतोय का तुम्हाला. नाही आनंदी, मला काही त्रास नाही होत. तू आहेस ना माझ्यासोबत, मला कधीच काहीच त्रास नाही होणार. आज खूप मजा आली. तुला आली ना माहित नाही, पण मन खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय. माझंही मन हलकं झालंय, कारण मी ज्या प्रेमाची वाट बघत होते ते तुम्ही व्यक्त केलंय. तू असं काय बघते. काही नाही. मी तुला बोललो. काय. तुला नाही बोललो. काय. सगळ्यांना बोललो. काय पण. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर आनंदी. गुड नाईट. गुड नाईट. आनंदी,
साडीमध्ये खूप छान दिसतेस. तू माझ्यासाठी उद्या पण साडी नेसशील आणि ते ओले ओले केस असे मोकळे ठेवशील. तू जर का तसे केस नाही ठेवले, तशी साडी नाही नेसलीस तर मग मी समजेन की तुला मी नाही आवडत. नेसेल मी साडी, केस पण मोकळे सोडेन, ओले. आणि ते अहो खरंच इथे झोपताय तुम्ही? हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर आनंदी. हॅपी न्यू इयर. राघव तू इथेस? आनंदी कुठे आहे? अच्छा, म्हणजे तुम्ही दोघं जण बाहेर गेला होतात आणि आत्ता परत आलाय. बरं झालं तू नीट परत आलास. तुझं तुला सुद्धा कळलेलं नसणार ना राघव की नेमकं तुझं काय झालंय, तू काय केलंयस. ठीक आहे, झोप तू आत्ता, उद्या बघते तुझ्याकडे. राघव, हॅपी न्यू इयर. काश तू माझ्याकडे बघू शकला असतास, तुला हा छान माझा लाईटवाला ड्रेस दिसला असता. जाऊ दे, आहे आता उद्यापासून परत साडी. आनंदी, माझा तोल नाही जाणार, आणि जरी माझा तोल गेला ना तर तू आहेस ना मला सावरायला. आनंदी, तू उशी कुशीत घेऊन का बरं झोपते? मला माहितीये तू ती उशी कुशीत घेऊन का झोपतेस. ती उशी तुझ्यासाठी काय असते, ती उशी तुझ्यासाठी कोण आहे मला माहितीये. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी. तू हे काय करतेस? नमोस्तुते. शुद्धी करते घराची. काल तुझ्या भावाची शुद्ध हरपली होती ना, त्यामुळे घर शुद्ध करते माझं.
सर्व मंगल, अरे देवा प्लीज, सर्व मंगल. आई अगं तिकडे हे उडवून काय होणार आहे? काय होणार म्हणजे मला या गोष्टीला वासही नकोय घरामध्ये, म्हणून गोमूत्र शिंपडते मी. अगं आई, पण ते तिकडे गोमूत्र शिंपडलंस ना तर आतल्या सगळ्या वस्तू खराब होतील ना. होऊ दे, वस्तू खराब झाल्या तरी चालतील, पण माझ्या मुलाच्या सवयी खराब झालेल्या मला चालणार नाही. वर्षा, मी तुला काही डिस्टर्ब करते का? तुझं काम तू कर ना, तू का बाई मला डिस्टर्ब करते? आई हे बघ, जे झालं ना ते चुकून झालं. दादानी काही मुद्दामून केलं नाही, झालं गेलं होऊन गेलं. कुकुला बाळ आहे तुझं दादा, त्याला कळत नाही. लावलीच कशी बाटली तोंडाला, मी म्हणते माझ्या घरात हे चालणार नाही. अरे वा, असं कसा? एवढा मोठा घोडा झाला त्याला एवढं कळत नाही? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ आई, साधिके. काय करताय? त्र्यंबके गौरी बेली डान्स करते, दिसत नाही मी काय करते? बरं द्या, मी करते. नाही, गोमूत्र तुला शिंपडता येतं? त्यासाठी मंत्र उच्चारावे लागतात. एवढं आहे तुझ्यामध्ये तर काल नवऱ्याला का नाही अडवलंस तू? त्याला नाही सांगता आलं की बाबा पिऊ नका, हे तुला सांगतात. बायकोचं कर्तव्य असतं. बायकोच्या हाती लगाम असला पाहिजे नवऱ्याचा. तेवढं कळत नाही तुला? आई, सर्व मंगल मांगल्ये आई शिवे सर्व. आई ती करते ना, करू दे ना तिला. द्या. काही नाही, तुझं तू आवरलंस ना बाई, आणि तुझ्या नवऱ्याला आवरलं ना तरी माझ्यावर खूप उपकार होतील. तुझं तू काम कर. बरं बरं ठीक आहे, चल करू दे तिला. हा, तू शुद्धी करून घे सगळी. चल आपण तोपर्यंत जाऊ. एवढं का चिडलंय ताई? जाऊ दे ग, तू तिच्याकडे नको लक्ष देऊस. तू मला सांग, काल तू आणि दादाने पार्टीमध्ये डान्स केला ना, म्हणजे दादाने तुला नाचवलं ना? पण काय ग, पार्टी नंतर कुठे गायब झालेला? दिसलाच नाही. बाहेर गेलो होतो. बाहेर कुठे गेलेला सांग ना. अगं लाजतेस काय अशी? सांग ना पटापट. आधी फिरलो, मग कॉफी प्यायलो. ह्याने कॉफी बनवली माझ्यासाठी. दादाने तुझ्यासाठी कॉफी बनवली? अरे वा, दादाने छान सरप्राईज दिलं तुला. हो. मग काय झालं? मग गार्डन मध्ये गेलो, खूप गप्पा मारल्या. आणि मग काही नाही. काही नाही? कळलं मला तुझं काही नाही ते. मी काय म्हणते आनंदी, आज पण दादाला थोडीशी पाजूया का? काय बोलताय? हे बघ, प्यायल्यानंतर दादा रोमॅन्टिक होतो की नाही? आमचे हे प्यायल्यानंतर मला मारायचे. या दारूच्या कोणावर काय परिणाम होईल काही सांगताच येत नाही. ते अगं, मी काही जुन्या आठवणीत दुःखी वगैरे झालेले नाहीये. तुझं छान होतंय ना, मला तेच हवंय. एक सांगू? ते आई संपतच नाही बाईच. जाऊ दे, तू सांग, तू काय म्हणत होती? सांग. यांनी ना मला साडी नेसायला सांगितली. हो. मला म्हणाले मोकळे केस, ओले केस छान दिसतात. हो ना? मग तू हे काय बांधलंयस? का तयार नाही झाली आहेस? होते ना. मग चल तयार हो. ताई, आवरायचं बाकी आहे. अगं बाई, ती कामं होत राहतील. जा तू तयार हो आधी. मी करते, जातो मी बघते कामांकडे. जा. नारायणी नमस्ते. सर्व झालं तुझं, झालं. मला जाऊ दे. बास गाई, बास. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थच्या. बारीक बारीक चिरकोबी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके. साडीमध्ये खूप छान दिसतेस तू. माझ्यासाठी उद्या पण साडी नेसशील?